मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे. आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? मनसे नेते संदीप देशपांडेंची आमदारांवर बोचरी टीका. देशपांडेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटला, तर वादग्रस्त वक्तव्यावर संदीप देशपांडे ठाम जेलमध्ये किंवा हक्कभंगालाही सामोरं जाण्यास तयार. शंड वगैरे आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही शिवसैनिक आहोत. संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक आक्रमक. मी ज्या शब्दाचा उच्चार केला तो शब्द शासनाच्या कागदपत्रांवर आहे. मोर्चा काढायचाच होता तर सरकारच्या विरोधात काढायला पाहिजे होता. मोर्चात पैसे देऊन गर्दी जमवल्याचाही जलीलांचा आरोप. इम्तियाज जलील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. शिरसाटांच्या मुद्द्यावरनं आता मोठे बॉम्ब फोडणार असल्याचाही इशारा. सभाचे आमदार अबू आझमींच्या रॅली प्रकरणी गुन्हा दाखल. तुळजाभवानी मंदिरासमोर काढण्यात आलेल्या रॅलीत शस्त्र घेऊन तरुणांनी सहभाग घेतल्याचं समोर. पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर करून रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं. भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींची मागणी, तर केंद्र सरकारशी पत्रव्यवहारही केल्याची माहिती. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची आक्रमक भूमिका. हार्मुझ खाडी बंद करण्यासंदर्भात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत एकमत. लवकरच निर्णयाची शक्यता. जगभरात इंधनाच्या दराचा महाविस्फोट होण्याची शक्यता.